एक नंबर. खूप जास्त मजेदार आणि टेस्टी बनणार आहे जवळाची भजी बनवतो आज मित्रांनो. जवळा घेतलेला साफ करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकणार आहे. कांदा याच्यामध्ये ॲड करतो जो स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता ॲड करून याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, चाट मसाला, धनेजिरा पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कांद्याचे 4 भाग करून आपल्याला एक एक स्लाईस ॲड करायचे जेणेकरून ते सपोर्ट मिळावं आपल्याला. थोडंसं पाणी ॲड करून आता मिक्स करून घेणार आहोत. जवला आणि कांदा आणि त्याच्यामध्ये जे काही फ्लेवर्स आपण ॲड केले ते एकदम मजेदार लागतात जेव्हा तुम्ही या भजींना फ्राय कराल आणि एकदम टेस्टी क्रिस्पी बनतात हे भजी. त्यानंतर मी काय केलं आहे डीप फ्राय करून घेतो आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही हे बनवलं जेव्हा गरम गरम खाल, जेव्हा तुम्ही याच्यासोबत लाल चटणी किंवा शेजवान चटणी ट्राय कराल, वरतून थोडा चाट मसाला टाकाल, इतकी मजेदार टेस्ट येणार आहे ना. जे ड्राय फिश लवर आहेत त्यांना ही जास्त आवडणार आहे. आगरी कोळी लोकांची फेमस अशी डिश आहे, पण खूप लोक ट्राय करतात. माझी एकदा रिक्वेस्ट आहे, ज्यांनाही नॉनव्हेज आवडतं त्यांनी एकदा तरी ही भजी बनवून बघावी आणि मला कमेंट करून सांगावं की कशी झाली रेसिपी. कारण खूप जास्त इझी आणि टेस्टी बनते. पावसाळ्यामध्ये तर एकदम मजा येते जेव्हा रिमझिम पाऊस वगैरे पडतं. पण मी आताही तुम्हाला सजेस्ट करेन की एकदा नक्की बघून बघा माझ्यासाठी. कारण ही रेसिपी खूप युनिक आहे, मजेदार आहे आणि खूप कमी ठिकाणी तुम्हाला बाहेर खायला मिळते. सो त्यामुळे घरी आणून बनवून एन्जॉय करा.